यशवंत भालेकरांवर अन्याय होतोय म्हणून आपण इथे आलो. परत आपल्याला वायरलेस आला की तू असं काहीतरी करतोयस तर तुला इथेच काढेल. नीट घेऊन जा. 3 प्लेट इडली, 2 पोहे, गोबी पराठा. आज नेमकी शन्नू नाही आहे. दिशाला विचारते. दिशा, दिशा बाळा जरा उठशील का? मला मदत हवी आहे. खूप ऑर्डर्स आहेत अगं. आज एवढी गाढ का झोपली ही पोरगी? ठीक आहे, मीच करते. अजून नाश्ता बाकी आहे. आबांनी नाश्ता केला असेल का? अरे मला तुला सांगितलेलं कळत नाही का रे पोत्या? तेव्हा कसं असते माहितीये काय, पोट भरलेलं असं की नाही, डोकं असं एकदम झकास पळते. हो मी म्हणतो कशाला त्या पोटाला शिक्षा द्यायलायचा? शिक्षा होणार पोत्या, शिक्षा होणार. तेव्हा शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, जर मी त्यावेळी तुमच्यासोबत असतो की नाही, तुमचा खुनाचा आरोप आपण आपल्या डोक्यावर घेतला असता बघा. अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचंय मानसीचा खून मी केलाय? नाही 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 देवा, म्हणजे मला तसं बोलायचं नव्हतं. तुम्ही खाऊन घ्या. शन्नूबी, हा शन्नूबीजी. नाही मी बोलतेय. हा ममताजी बोला की. आबांची तब्येत बरी आहे ना रे? जरा गडबडच आहे. तुम्ही बोलताय काय? ममताजींचा बोला बोला. हा बोल. आबा कशी तब्येत आता? आता काय शेवटचा घटका मस्त. हे बघ तू माझी काळजी करू नकोस. तू स्वतःकडे लक्ष दे. मला असं काही वाटत नाही मध्ये फार दिवस राहिलेत म्हणून. आबा असं अभद्र काही बोलू नका. काही होणार नाहीये तुम्हाला. कोणी काही करणार नाही, कळलं? सत्यजितही शांत होईल. ते कुत्र्याचं शेपूट असं नळीत घातलं ना तरी ते सरळ होत नाही, वाकडच राहतं. म्हणून आबा, आबा. हॅलो ममताजी. तुम्ही बोलू नका, फोन चालू ठेवा. आबा, अरे पोत्या, असला फालतू नाश्ता माझ्या आबांसाठी उचलतो. उचल. आबा बघा, तुमच्यासाठी फ्रेश नाश्ता आणलाय मी. फ्रेश फ्रूट्स आहेत, सँडविच आहे, मिक्स फ्रूट जॅम लावून असं असं असं. सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नसेल हो ना? चला नाश्ता करून घ्या. मला भूक नाही. हो बाबा, भूक नाही? ह्या वयात न खाऊन कसं चालेल? अहो कसंही असलो तरी मुलगा आहे ना मी तुमचा, आहे का नाही? आहे ना? चला मग नाश्ता करून घ्या. आणि आबा, इथून पुढे मी तुमची खूप काळजी घेणार आहे आणि तुम्हाला कसलाही कोणताही त्रास कधीही होणार नाही. बापाचा इतका पुळका आलाय कशासाठी? हा, तुम्हाला एवढं स्ट्रॉंग बॅकिंग आहे हे मला माहितीच नव्हतं. आबा, तो गँगस्टर हेमंत राणेच्या पाठीशी अजूनही खंबीरपणे उभा आहे. हेमा राणे मला येऊन भेटून गेला. त्यानं मला असं जबरी आवाजात सांगितलं, आबांची सेवा कर. मी खरंच घाबरलो आणि म्हणून मी हे सगळं करतोय आता. आणि आबा, त्यानं मला सांगितलं तुम्हीच मानसी सरनाईकची सुपारी त्याला दिली होती.
तिला समजाव. तिला जर काय ऐकलं नाही तर तिचा कचाक. त्यानं मला हेही सांगितलं आबा की तो मानसीच्या रूम मध्ये गेला तिला समजावायला, पण तिनं त्याचं काहीही ऐकलं नाही. मग त्याने तिचा कचाक. त्याला तुमच्या खूप काय म्हणतात ते काय जाता जाता तो मला धमकावून गेलाय. आपण ना काही त्रास दिला तर मी तुझा कचाक. मी त्याचं ऐकणार आता. मी तुमची सेवा करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आता. शांत म्हणा. प्रश्न हा आहे, त्या हेमंत राणेने जे मला सांगितलं ते आता आपल्यातच ठेवायचं की पोलिसांना जाऊन सांगायचं. ते सिनियर इन्स्पेक्टर तेजस्विनी सावे तिला ऑर्डर आहे 15 दिवसात ही केस सॉल्व्ह करायची. I'm really confused आबा. काय करू आबा सांगा मला. साहेब तुम्ही असं बोलून त्यांना धक्का देऊ नका सखी. बघा ते ऑलरेडी खचल्यात. त्या अरे जी सत्य परिस्थिती आहे तीच मी सांगतोय. साहेब साहेब हात जोडतो मी. तुम्ही प्लीज जा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा. ए बाबा जातो मी जातो. मी घाबरतो रे बाबा. तुला घाबरतो मी. त्या हेमंत राणेला घाबरतो. त्या ममताला सुद्धा घाबरतो. मी आता सगळ्यांनाच घाबरतो. आता मला जगायचंय. मला जगायचंय बस. आणि तू आबांची काळजी घ्या व्यवस्थित. हा व्यवस्थितपणे. यांचा तो भाई हेमा राणे यांच्या सोबत आहेच की. हॅलो ममताजी ऐकलंच ना. आबांना फोन दे. हा देव ममताजींचा. काय ऐकलंस ना. तुला काय सांगितलं होतं. हा शांत बसणार नाही. हा हेमंतला शोधून काढणार. काढलंच त्याला शोधून. हेमंत जरी पोलिसात नाही गेला तरी हा जाणार. आबा मला एका गोष्टीचं खरं उत्तर द्या. मानसीच्या खोलीत तुम्ही पाठवलं होतं हेमंतला? ओ पण मी त्याला तिथं खून करायला नव्हतं सांगितलं. ती मला ब्लॅकमेल करत होती म्हणून मी हेमंतला इतकं सांगितलं की तिला समजा. त्या पलीकडे काय घडलं ते मला अजिबात आठवत नाही. पण का तुम्हाला हेमंतला पाठवायचं होतं? काय गरज होती? दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं ना. हेमंत आपल्या घरातला होता का? नाही ना. मग घरातल्या गोष्टीत काय इन्व्हॉल्व केलं त्याला? चुकलं माझं. खुश सगळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत आणि ऐकवतायत. पण ही गोष्ट लक्षात ठेव, हे जे काही केलं ते ते भालेकर इंडस्ट्रीसाठी केलं. आपल्या घरासाठी केलं. तुमच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी केलं. मी कोणाला किंमत नाही त्याची. तुम्हाला फक्त यशवंत भालेकर चुकीचा वाटतोय. ममताजी तुम्ही नंतर फोन करता सगळ्या त्याने. त्यांची हालत वाईट व्हायला लागली. शंभर हेच खरी.
सांगते तुला. If that is the case, then मानसी सरनाईकच्या केसचा एकमेव आय विटनेस सुद्धा संपलाय माने. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या यशवंत भालेकर आणि हेमंत राणेचं ना काहीतरी कनेक्शन आहे बघा. म्हणजे एक मोठा बिझनेसमन आणि एक गुंड, काय कनेक्शन असू शकेल? काळ्यावर पांढरं करायचं असेल ना तर असे गुंड पोसावे लागतात आपल्याला. काय म्हणजे युनियनवाला नडला, फोड त्याला. कामगार फडफडले, तोड त्यांना. नगरसेवक ऐकत नसेल, समजाव त्याला. मांडवली करणारी गँग होई. मॅडम, त्या भालेकरांनी बाहेरची चप्पल घरात आणली ना, इथेच ते चुकले. मग सत्यजित भालेकर त्या हेमंतची मिसिंग कंप्लेंट का लिहायला आले होते? आपल्याला काय माहित? मोठी माणसं, त्यांच्या गोष्टी मोठ्या. आपल्याला काही करायचं नाही, आपण नाही पडायचं याच्यात. खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत या केसमध्ये माने. माने, या मानसी सरनाईक केसमध्ये ना एक तरी लीड सापडायला हवा. अदरवाइज दिस केस विल बी ऑलवेज अ मिस्ट्री. पण नेमकं कोण सांगू शकेल आपल्याला की त्या रात्री काय घडलं होतं? मॅडम, अविनाश सर आले. मग काय स्वागताला जाऊ त्यांच्या? तसं नाही मॅडम, त्यांच्यासोबत त्यांचे वडील पण आले. काय बाबा? चला. बा मी तेजू. ओळखलत? मी म्हटलं ना, नाही आठवत त्यांना काही. बाबा या. एक मिनिट, तुम्ही इथेच थांबता. मानसी सरनाईकच्या खुनाचे आय विटनेस आहेत हे. मला त्यांची चौकशी करायची. आय विटनेस हे माने, तुम्ही घरी गेलात तरी चालेल. मॅडम ते आले. निघा. बाबा या. भार्गव, काय भानगड आहे रे? तुझे बाबा मानसी सरनाईकच्या केसमध्ये आय विटनेस? मूर्खपणाचा बाजार आहे सगळा. माझे बाबा भालेकरांकडे ड्रायव्हर होते, नंतर मानसीकडे होते. ज्या रात्री मानसीचा खून झाला त्या रात्री बाबा बंगल्यावर होते. या मॅडमचं म्हणणं असं आहे की बाबांना माहिती आहे मानसीचा खून कुणी केलाय, पण यांचं म्हणणं असंही आहे की तो खुनी मलाही माहिती आहे. अरे मी होतो पण मी 10-12 वर्षांचा होतो, मला काय आठवत असणार आहे? बरं, पुढे जाऊन मी इन्स्पेक्टर होणार, ही केस माझ्याकडे येणार, हे कोणाला माहिती? नाही, हे बरोबरच आहे तुझं रे. एवढं कळायला नको? अल्झायमर झालाय त्या माणसाला, त्याला काय आठवणार आहे? भार्गव, मला काय वाटतंय, ही मानसी सरनाईक केस काही सॉल्व्ह होत नाही का? त्या केस मधला एक आय विटनेस होता. तो पोलीस चकमकीत मारला गेला 20 वर्षापूर्वी. कोण? हेमंत राणे उर्फ हेमे अप्पा है. दिशा, दिशा, दिशा बाळा, काय झालं? आई, मी चुकले काय? मी असं वागायला नको होतं. ठीक आहे बाळा, बघ जे झालं ते झालं. म्हणूनच मी सांगत होते ना तुला,
नको माझा भूतकाळ शोधूस. ठीक आहे, असू दे, तू काळजी करू नकोस. माझा भूतकाळ ना मी बघून घेईन. तू छान लग्न करून जा बाळा. तू लग्नाचा विषय नको काढू जाई, खूप त्रास होतो. असं का बोलतेस? कोणी काय बोललं का? रंगा काही बोलला का तुला? हे बघ, तो तुझ्याशीच लग्न करणार. मी बोलते त्याच्याशी. मी पण बघते कसा नाही लग्न करत तुझ्याशी. नाही करणार तो लग्न. नाही, कधीच लग्न नाही करणार आहे तो. असं बोलला तुला तो? हो, काल मी जेव्हा त्याच्याशी बोलले तेव्हा त्याने मला सांगितलं. अशा ज्या दिशाबरोबर मी प्रेम केलं होतं ना, ती ही दिशा नाही, ती बदलली. आणि माझा लग्नाचा मूळच नाही, गेलाय सगळं. तू तू मनावर घेऊ नकोस. हा, अगं रागात बोलला तो. मलाही तेच बोलला होता तो. पण तूही मनावर घेऊ नको. मी नाही घेतलं. त्या रागात आहे ना तो होता. आणि साहजिक आहे ना बाळा, तू मध्यंतरी जे काही वागलीस ते लागलंय ना त्याला. त्याला सावरायला वेळ दे. तू तू नव्याने सुरुवात कर. हा, तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. तू छान वाग. त्याला जाणवू दे की तुझं प्रेम आहे त्यावर. त्याला हे लक्षात येऊ दे की तू पुन्हा अशी नाही वागणार. त्याला पटू दे मनापासून. मला खात्री आहे, हो, त्याला कळेल, समजेल तो. आणि सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस. हाँ? और क्या चल रहा है माँ बेटी में? तू छान तोंड तू बघू, छान फ्रेश हो आणि बाहेर आहे. बाबा, मी तेजस्विनी, अविनाशची मैत्रीण, तुमची सुनबाई तेजस्विनी. आठवतंय? बाबा, तुम्हाला एखादी डायरी आठवते का? म्हणजे चौकोनी असते बघा ती डायरी, पानं असतात त्यात, आणि छोटी किंवा मोठ्या आकाराची कुठली डायरी आठवते का? माझ्याकडे ना त्या डायरीतले काही पेजेस आहेत, त्यावर काहीतरी लिहिलंय. ते मला तुम्हाला विचारायचंय. त्या पेजेसवर ना काहीतरी मानसी आणि मी असं शेवटच्या ओळीत लिहिलं होतं. मानसी आणि मी. आठवतंय? थांबा, मी तुम्हाला एक फोटो दाखवते. हे बघा, हे बघा बाबा, हे बघा, इथे लिहिलंय मानसी आणि मी. बाबा इकडे लक्ष द्या. हे बघा, ही पहिली ओळ आहे. आबांनी माझा सौदा केला. काय काय अर्थ आहे नेमका याचा? काय झालं होतं तेव्हा नेमकं? बाबा, तुम्हाला अविनाश आठवतोय? अवी, तुमचा अवी म्हणजे आठवतंय. बाबा, माझं एक काम कराल? मी अविनाशला आता इथे बोलवते, आणि तो आला ना की तुम्ही त्याला अवी म्हणून हाक मारा. गुड. शिर्के, शिर्के. हा मॅडम. का गेलीस? का केलंस तू असं? ते तो बनून तू विचार पण नाही केलास का हेमंत? हेमंत, असं करायच्या आधी थोडा तरी विचार करायचा ना की याचे परिणाम पुढे काय होतील. आता तो सत्यजित पुन्हा उफाळणार. देख ममता, अभी मीठा मीठा बर्ताव मेरे से नहीं होने वाला है. अब शन्नो भी इंसान मतलब हेम्या राणे किसी का कुछ भी नहीं सुनने वाला है. जरा विचार कर ना शन्नो. शिवून गेलीस त्या सत्यजित समोर. आता या गोष्टीवरनं तो आबांना पुन्हा छळायला लागणार. तू कितनी बोली है रे. ऐसा कुछ नहीं होने वाला है, क्योंकि मैंने अपनी भाषा में बराबर टॉनिक दिया है उसको.
आबा को त्रास देने के पहले ना वो 1000 बार सोचेगा. हो काय वाटतं तुला? सत्यजित घाबरेल तुझ्या धमकीला? त्याला काही फरक पडत नाही शन्नो. उलट त्याच्या हातात आता हेमंत राणे नावाचं कोलीच सापडलंय. तो त्याचा फायदा घेणारच. समजा उद्या तो पोलिसात गेला आणि सांगितलं त्यांनी पोलिसांना हेमंत राणे जिवंत आहे, तर काय करशील तू? तर तो सध्याच्या तिकडे जायच्या आधी ना हेमेराने ठोकणार त्याला. काय बोलतेस?